हाय गाईज, आज मी चाललोय म्हणजे आपल्या अलिबागमधलं चौल आग्राव या गावात. हो, एकविराईचं माहेरगाव म्हटलं जाणाऱ्या चौल आग्राव गावात चाललोय एकविराईच्या दर्शनाला. चला तुम्ही पण या माझ्यासोबत एकविराईच्या दर्शनाला. आणि काय स्टोरी आहे ती तुम्हाला मी देवळाच्या जवळ गेल्यावर सांगतो. चला बाय बाय. चल मी आज आलोय एकविराईचं माहेरगाव असणाऱ्या चौल आग्राव या गावी. एकविराईचं माहेर का बोललं जातं तुम्हाला सांगतो. एकविराईच्या 7 बनशी होत्या, त्या चौल या गावी राहत होत्या. तुम्हाला त्या 7 बनशींची नावं सांगतो पुढं पुढं. चला. शीतलादेवी, चंपावती, महाकाली, कृष्णाई, महालक्ष्मी, मरुआई आणि एकविरा. अशी ही 7 बनशींची नावं आहेत. आणि एकविराई आता आग्राव गाव सोडून कारल्याला का गेली हे तुम्हाला सांगतो. आणि 7 बनशी आहेत त्या अजूनपर्यंत चौलाव या गावात आहेत. चला तुम्हाला एकविराई कारल्याला का गेली ते सांगतो, थोडीशी माहिती. असं सांगितलं जातं की या 7 बहिणींपेक्षा सगळ्यात छोटी बहीण ही एकविराई होती. एकविराईला तिचा पाहिजे तसा मानपान भेटत नव्हता. म्हणून तर एकविराईने आपली मोठी बहीण शीतलादेवीला सांगितलं की जसा तुम्हाला तुमचा मानपान भेटतो तसा मला माझा मानपान भेटत नाही. तेव्हा मोठी बहीण या नात्याने एकविराईला सल्ला दिला की जर तुला तुझा पाहिजे तसा मानपान पाहिजे असेल तर तू आग्राव गाव सोडून कुठेतरी लांब निघून जा. तेव्हा एकविराई डोंगर कड्यातून कारला गडावर निघून गेली. तेव्हापासून आग्राव हे गाव एकविराईचं माहेरगाव म्हणून ओळखलं जातं. तुम्हाला एक स्टोरी सांगतो. अजूनपर्यंत एकविरा गडावर जो चैत्राचा मान असतो तो खरा मान पहिला आग्राव कोलीवाड्यालाच असतो. चला तर मग तुम्हाला एक स्टोरी सांगतो. एकविराईची पालखी आग्राव गावातून कशी जाते. ज्या रोडने एकविराई गेली, म्हणजे ज्या डोंगरातून एकविराई गेली त्याच रोडने एकविराईची पालखी आग्राव गावातून एकविरा गडावर पोहोचते. चला तर मग आता आपण एकविराईचं दर्शन घेऊया. बाय बाय.